पुजतो त्या गणाला 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 नवे गण गौरीचा तो नवे शंकराचा गोळा नवे मैलाचा तो नवे कंकराचा आता पूजा कशाची होत आहे कशाची त्याला पाहण्यासाठी अहो जपी तपी साधू संन्यासी थकले नकाच्या चुमडी वळल्या जटा जमिनीमध्ये गळल्या तरी पण त्या कर्त्याचा अंत लागला नाही तोच माझा गण ऐका मी काम काय म्हणतो सामाव हर मजहब के ग्रंथों में लिखी है सज्जुबानी और सबका मालिक एक तू है ज्ञानियों का ज्ञानी क्या बात है तेरी ही शक्ति से गिरता है बादल से पानी देने वाला तू ही दयावान है परमेश्वर हा एकच आहे ज्याला आम्ही देव म्हणतो आता देव म्हणजे कोण मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा आलाय आता देव म्हणजे देणारा आणि व म्हणजे वरदान जोपर्यंत तो वरतून खालता पडणार नाही आणि या पृथ्वीच्या पाठीवरती काही घडणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाही माझे माय बाप हो म्हणून त्यालाच म्हणतात देव ऐका मी काय म्हणतो त्याचे माता पिता कुठून तो आला सांग पिती त्या गणाचा जन्म कुठे झाला त्याचे माता पिता कुठून तो आला सांग पिती त्या गणाचा जन्म कुठे झाला कोण त्याचे माता पिता कुठून तो आला सांग पिती त्या गणाचा कुठे झाला माता पिता कोण त्याचे माता पिता कुठून तो आला आणि सांगती ती त्या गणाचा जन्म कुठे झाला त्याचे माता पिता कुठून तो आला सांगशी तू त्या गणाचा जन्म कुठे झाला त्याचे माता पिता कुठून तो आला सांगशी त्या गणाचा जन्म कुठे झाला काय आहे
घुसतो त्या गणाला 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 घुसतो त्या गणाला 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 आज या ठिकाणी दुय्यमचा सामना ना आता दुय्यमचा सामना असल्यावर एक शाहीर दुसऱ्या शायरावरती डाव कर प्रश्नरूपी डाव टाकतो ना तर माझ्या जोडीला लाभलेले महाराष्ट्रामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये गाजलेले नामांकित चॅम्पियन शाहीर यांच्या सोबत आज दुय्यमचा मुकाबला आहे माझे मायबाप भेवई खूप लागून राहिला कारण महाराष्ट्रातच नाही तर विदेशात सुद्धा त्यांचं नाव गाजत आहे अशा शायरासोबत आज या ठिकाणी दुय्यमचा सामना आहे आणि 5 वर्ष झाले शाहीर साहेबाची जागा आजही स्थायिक आहे आणि सामोरे राहील असं मला वाटते धुरंधर शाहीर आहे भरपूर त्यांना अभ्यास आहे म्हणून शाहीर साहेब गणामध्ये माझा प्रश्न आहे तुम्हाला एक पेन घ्या आणि कागद घ्या एक एक शब्द त्या कागदावरती उतरवा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे जा खूप काही विचारणार नाही कारण मी काही अभ्यासू नाही मी काही खूप अभ्यास करून सरने घरी इथं आलेलो नाही सांग पाटला कुठं लावू आणि उपर पराठी पेर गाऊ अशावानी माझा काम आहे म्हणून ऐका हात नाही पाय नाही मुखाने तो बोले आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चाले नवे कन गौरीचा तो नवे शंकराचा गोळा नाही बैलाचा तो नवे कंकराचा कोण त्याचे माता पिता कुठून तो आला आणि सांग तिथे त्या गणाचा जन्म कुठे झाला शाहीर साहेब तुम्हाला जन्माला घालणारे तुमचे आई वडील होते म्हणून तुम्ही जन्माला आले मला जन्माला घालणारे माझे सुद्धा आई वडील होते म्हणून मी सुद्धा जन्माला आलो त्याचप्रमाणे त्या गणाला सुद्धा जन्माला घालणारे त्या गणाचे आई वडील होते त्या गणाचे आई वडील होते त्या आई वडिलाचं नाव काय त्या गणाचा जन्म केव्हा झाला आणि कुठे झाला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे जास्त विचारणार नाही आणि ऐका आखरीच्या कळव्यामध्ये काय म्हणतो